काही दिवसांपूर्वी चाकण शिक्रापूर रस्त्यावर पिंपळे जगताप येथे भीषण अपघातामध्ये वडिलांसह दोन्ही लहान मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। हा अपघात एवढा भीषण होता की पाहिल्यानंतर मन हेलावून गेलं। सदर कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी आमदार माऊली आबा कटके आणि आजी माजी सर्व सहकारी पदाधिकारी यांनी अपघातग्रस्त झालेल्या नातेवाईकांची भेट घेतली। ही घटना अतिशय वेदनादायक असून रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत जे करणं शक्य आहे ते आमदार म्हणून सर्वस्व पणाला लावून अपघात थांबवण्यासाठी प्रयत्न करीन आणि अपघातग्रस्त कुटुंबाला सरकारकडून लवकरात लवकर आर्थिक मदत कशी मिळेल यासाठी देखील प्रयत्न करीन असा विश्वास माध्यमांशी बोलताना आमदार माऊली आबा कटके यांनी व्यक्त केला आहे। गणेश खेडकर आणि त्यांच्या दोन मुलांना असं एकदम अपघाती आपल्यातून जावं लागलं। खरं तर अतिशय वेदनादायक ही घटना या ठिकाणी घडली। मी सर्वप्रथम शिरूर हवेलीतील मायबाप जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। परंतु भविष्यामध्ये अशा घटना घडू नये याच्यासाठी उपाययोजना खऱ्या अर्थानं राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या पाहिजे। जो आता पाठीमागचा ग्रामस्थांना सगळ्यांना विचारात घेऊन जो भोवळचा पाठीमागचा आणि पिंपळे जगतापचा जो रस्ता आहे तो रस्ता देखील आपण आता लवकरच त्या संदर्भामध्ये निधीची उपलब्धता करून PMRDच्या माध्यमातून त्या रस्त्याचं काम देखील आपण तशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावू। जे काही आता हा जो मेन रस्ता या ठिकाणी हायवे आहे त्याच्यावर डिवायडर नाही आहेत किंवा त्या रस्त्याचं रुंदीकरण होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, परंतु कधी तो झाला नाहीये। आता हा हायवे असल्यामुळे त्या संबंधित अधिकारी आणि संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा करून या रुंदीकरणाचा प्रस्ताव देखील आपण लवकर त्यांच्याकडे सादर करू आणि आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये ज्या उपाययोजना करता येतील मग त्या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून असेल किंवा RTOच्या माध्यमातून असतील किंवा रोडचे जे PWD किंवा बांधकाम खात्याच्या मार्गदर्शक यांच्या अतिरेक्याखाली असतील संबंधित काही ठिकाणी डिवायडर आहेत सोबत काही जी लहान मुलं आहेत जी शाळेमध्ये जातात सकाळची तर त्या टायमाला RTO असतील किंवा पोलीस खात्याकडनं काही मनुष्य त्या ठिकाणी वाढवता येतील का, काय मनुष्यबळ वाढवता येईल का, काय अशा संदर्भामध्ये जे ज्या काही उपाययोजना येतील भविष्यामध्ये इथं फ्लायओव्हरची जे काही असेल किंवा इथे एखादा पूल झाला पाहिजे अशा पद्धतीच्या योजना भविष्य काळात राज्य शासनाच्या निर्देशनात आणून करू या ठिकाणी। खरं तर आता जे काही आता ह्या ॲक्सिडेंटमध्ये देखील जो काही ड्रायव्हर होता तो दारू पिलेला होता त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे। मध्यंतरी काळामध्ये मला वाटतं की राज्य शासनाच्या माध्यमातून एक JR देखील एक पास केलं होतं विधानसभेमध्ये की जे काही ड्रायव्हर आहेत दारू पिणारे किंवा ज्यांच्या हातातून अशा पद्धतीने ॲक्सिडेंट होत आहेत तर त्यांना जन्मठेपेची किंवा कायमची स्वरूपाची त्या ठिकाणी शिक्षा व्हावी यासाठी एक विधेयक पास केलं होतं। ते विधेयक जे थांबलेलं आहे ते कायमस्वरूपी करण्यात यावं म्हणजे अशा घटना भविष्यामध्ये घडणार नाहीत। आणि चेकपोस्टच्या संदर्भामध्ये देखील राज्य शासनाकडे मागणी करू की संबंधित ज्या गाड्या जाणाऱ्या येणाऱ्या वाहतुकीच्या बस ड्रायव्हर असतील किंवा इतर असतील त्यांचं चेकपोस्टवरती त्या ठिकाणी त्यांची चेकिंग करण्यात यावी म्हणून अशा पद्धतीचा प्रस्ताव आपण राज्य शासनाकडे देऊन त्याचा पाठपुरावा करू। आपला शेवटचा प्रश्न सरकारकडनं किंवा तुमच्या वैयक्तिककडनं आपल्या कुटुंबाला शासनाकडनं मी आता बोलतो शासनाची त्याच्या संबंधित चर्चा करून त्यांच्याशी जे काही आहे त्या पद्धतीचं त्यांची देण्याची त्या ठिकाणी तरतूद जी काही असेल त्या तरतुदीनुसार त्या ठिकाणी जे असेल त्या देण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करू। आणि वैयक्तिक मी आमच्या वतीने देखील सर्व मंडळी या ठिकाणी जी काही मदत लागेल या कुटुंबाला नोकरी असो किंवा इतर संदर्भामध्ये असतील आर्थिक स्वरूपामध्ये ती देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत।